गार्डन लवर संस्था सोलापूर यांच्या वतीनं रंगधारा चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। हे प्रदर्शन शुक्रवार 17 जुलै ते बुधवार 23 जुलै या कालावधीत झपूर्झा आर्ट, पुना गाडगीळ, डफरीन चौक इथं दररोज सकाळी 11:30 ते रात्री 8:30 या वेळेत सर्वांसाठी खुलं राहणार आहे। प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवार 17 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असून सुप्रसिद्ध चित्रकार आणि फोटोग्राफर डॉक्टर सुधाकर सरवदे यांच्या हस्ते उद्घाटन होईल। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर भारत मुळे राहणार आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून कामिनी गांधी, अध्यक्षा कामिनी गांधी इन्स्टिट्यूट तसंच जितेंद्र गांधी उपस्थित राहणार आहेत। या प्रदर्शनात विविध चित्रकारांनी साकारलेल्या आकर्षक चित्रांचं प्रदर्शन मांडण्यात येणार असून चित्रांच्या कल्पकतेचा, सर्जनशीलतेचा आणि कलागुणांचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे। सोलापूरकरांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन गार्डन लवर्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजन शहा यांनी केलं आहे। आयोजनासाठी विद्या गोसावी, गार्डन लवर्सचे संचालक मंडळ, प्रियंका हत्ती, अनिल मोहिते, दीपक पवार, डॉक्टर राजेंद्र लेंगरेकर आणि वनिता भोसले यांचं सहकार्य लाभत आहे। समाजसेवा करणारे कलाकार, डॉक्टर सगळ्या थरातून आहेत। तर त्या आमच्या मेंबरपैकी या महिन्यापूर्वी आपण एक प्रदर्शन आयोजित केलं होतं झपूर्झामध्ये। तर आज त्याच्या मेंबर विद्या गोसावी त्यांचं प्रदर्शनासाठी आपण इथे आज आम्ही आमचं ओळख करून देतो आहे, कार्यक्रमाची रूपरेषा देतो आहे। तर येत्या 17 तारखेला शुक्रवारी 17 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता रंगधारा या नावाने चित्र प्रदर्शन आहे। ह्याच्यामध्ये विद्या गोसावी यांच्या जवळपास 60 सुंदर अशा पेंटिंग्स, ज्याच्यामध्ये वॉटर कलर, ऑइल पेंट, पोस्टर कलर, ॲक्रेलिक कलर्स ह्या सगळे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील। वेगवेगळे आहेत, म्हणजे व्यक्तिचित्रापासून निसर्गचित्रापर्यंत ऑब्स्ट्रॅक्ट पेंटिंग सगळे पेंटिंग्स आहेत। तर विद्या गोसावी या सेंट्रल बँकेमध्ये काम करत होत्या। काम करता त्यांची हे आवड त्यांनी जोपासली। त्यांनी कुठेही त्याबद्दल विशेष शिक्षण घेतलं नव्हतं। मग शेवटी त्यांनी कलेला वेळ द्यावा म्हणून रिटायरमेंट घेतली लवकर, असिस्टंट मॅनेजर म्हणून त्या तिथं होत्या। तर आता ह्याबद्दल विद्या गोसावी स्वतः सांगते। तर तुम्ही मी विद्या विजय गोसावी, मी 2014मध्ये मी VRS घेतली। आधी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मी जॉबला होते। रिटायर्ड होताना असिस्टंट मॅनेजर म्हणून मी रिटायर्ड झाले आणि लहानपणापासून आवड होतीच, पण ती 10वीमध्ये नागपूरला गेल्यानंतर मला ती जास्त रुजली। आजूबाजूच्या घरांमध्ये पेंटिंग्स वगैरे बघून करून मला आवड निर्माण झाली आणि अर्थात नोकरी आणि घरच्या जबाबदारी यामध्ये मला फारसा वेळ देता आला नाही, पण मग नंतर देत गेले। रिटायरमेंटनंतर बऱ्यापैकी देत गेले आणि तो छंद जोपासता आला मला। आणि ऑइल, ॲक्रिलिक, वॉटर कलर, फॅब्रिक पेंटिंग यामध्ये मी करत असते पेंटिंग्स आणि जवळजवळ आतापर्यंत एक 90 ते 100 कलाकृती माझ्या तयार झालेल्या आहेत। त्यापैकी बऱ्यापैकी विकल्याही गेलेल्या आहेत, पण आसपासच्या ओळखीच्या लोकांमध्ये वगैरे ते बऱ्यापैकी त्याची विक्री झालेली आहे। गार्डन लवर्स ग्रुपमध्ये मी साधारण सप्टेंबरमध्ये आले आणि हे ग्रुप म्हणण्यापेक्षा हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाने माझं प्रदर्शन व्हावं, माझ्या कलाकृतींचं, यासाठी खूप पाठिंबा तर दिला, पण ते प्रदर्शन करायचंच हे त्यांनी एकदम ठाण मांडलं म्हणूया आपण। स्वतः अगदी हॉल बघणं इथपासून कसं मॅनेज करायचं सगळं ठरवलं। अतिशय सपोर्ट देत आणि घरच्यासारखं अगदी वागवत आज हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। 17 तारखेला संध्याकाळी त्याचं ओपनिंग होतं आहे आणि सगळ्यांनाच या मीडियातर्फे आवाहन आहे की सगळ्यांनी या प्रोत्साहन द्या, पाठिंबा द्या। धन्यवाद।